आरक्षणाची आग, बांगलादेश खाक। नेमकं काय घडलंय बांगलादेशमध्ये? पूर्ण बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू आहे। इंटरनेट बांगलादेशमध्ये बंद आहे आणि या बांगलादेशमध्ये 150हून अधिक तरुणांचा मृत्यू झालेला आहे। नेमकं या बांगलादेशमध्ये आपल्या शेजारच्या देशामध्ये एवढं असं काय धुमसतंय? एवढी आग का लागली आहे? नेमकं काय घडलंय आणि याचा आणि आरक्षणाचा संबंध काय आहे? भारताने यातून काही धडा घ्यायचा आहे का? तर हेच सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश। आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, 71 साली म्हणजे 80च्या दशकामध्ये 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळवलेला हा बांगलादेश, खरं तर इथे फक्त 17 कोटी लोकसंख्या राहते। म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा थोडी अधिक। आणि या बांगलादेशमध्ये वेगवेगळ्या कारणांनी धार्मिक दंगली, जातीय तेढ या सगळ्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमधून, वेगवेगळ्या सोशल मीडियामधून ऐकत असतो। परंतु आता हा बांगलादेश जळतोय आरक्षणाच्या आगीने। खरं तर त्यांच्याकडे एक मुक्तिजोधा आरक्षण कोटा आहे। मुक्तिजोधा आरक्षण कोटा म्हणजे काय? तर 1971 साली बांगलादेशला पाकिस्तानापासून मुक्त करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली किंवा जे जे लोक या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होते, त्यांच्या पुढील पिढ्यांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी त्या काळच्या सरकारने यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। आता हे आरक्षण कालांतराने वाढत गेलं। हे आरक्षण वाढत वाढत मागील काही महिन्यांमध्ये 80% येऊन पोहोचलं। खरं तर हे आरक्षण सुरुवातीला कमी होतं। 30% हे मुक्तिजोधा आरक्षण होतं, तर 40% हे मागास जिल्ह्यांना आरक्षण देण्यात आलं। एकूण आरक्षणाचा कोटा झाला 70%। तसंच इतर घटकांना असं 10% आरक्षण देण्यात आलं आणि एकूणच काय तर बांगलादेशातील आरक्षणाचा कोटा हा तब्बल 80% गेला। हे आरक्षण बहाल केलं गेलेलं होतं हायकोर्टाच्या एका निर्णयाने आणि त्याच नंतर याची निदर्शनं सुरू झाली। या निदर्शनांच्या काळामध्ये शेख हसीना यांच्याकडून एक चुकीचं वाक्य बोललं गेलं आणि याच वाक्यामुळे अख्खा बांगलादेश पेटलाय। खरं तर 80% आरक्षण झाल्यानंतर उर्वरित समाजाला फक्त 20% नोकऱ्या राहणार आहे। म्हणजे इतर समाजाने या देशामध्ये जगायचंय की मरायचंय हा प्रश्न उभा राहिला आणि असंही मरणार आहोत तसंही मरणार आहोत, तर इतरांना मारून मरू ही भावना या बांगलादेशी नागरिकांमध्ये तयार झाली आणि म्हणूनच आता तेथे आगडोंब उसळलाय। खरं तर सरकार, कोर्ट या सगळ्या गोष्टींना आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतंय। सुप्रीम कोर्टाने हा वाढीव आरक्षणाचा टक्का सुद्धा कमी करण्याचा निर्णय घेतलाय। एकूण आरक्षण 80 वरून तब्बल फक्त 7% आणलंय, तरी सुद्धा बांगलादेशमध्ये आजही आग धुमसत आहे। खरं तर कधी काळची असमानता ही आजच्या लोकांवरती, आजच्या विद्यार्थ्यांवरती, आजच्या नागरिकांवरती लादून जमणार नाही। इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टींच्या गप्पा किती काळ मारून आपण आजच्या पिढ्या बर्बाद करणार आहोत याचा विचार देखील आपल्याला कुठेतरी करावाच लागणार आहे। आणि नेमका आता यातून भारताने काय धडा घ्यायचा आहे? खरं तर भारतामध्ये सुद्धा आरक्षणाची आग पेटलेली आहे। प्रत्येक राज्यामध्ये विविध जाती, विविध जमाती आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरतायत। त्याच्यामध्ये मणिपूर सारखा राज्यामध्ये सुद्धा जो आगडोंब उसळलाय त्याच्यामध्ये सुद्धा आदिवासी समाजासाठीचं असलेलं आरक्षण कारणीभूत आहे। त्याच्यानंतर तेथील असमानता तर कारणीभूत आहेच, परंतु एक गोष्ट ही आरक्षणाची आहे। त्याच सोबत जाट असतील, गुर्जर असतील, पटेल असतील, मराठा समाज असेल आणि तामिळनाडू आणि बिहार मधलं वाढीव आरक्षण असेल, त्यातलं बिहारचं आरक्षण आता रद्द झालंय। तर प्रत्येक राज्यामध्ये आरक्षणाची आग लागलेली आहे आणि त्यामध्ये कित्येक सरकार होरपळून निघत आहे। या आंदोलनांमुळे त्या राज्यांचं कित्येक कोट्यवधींचं नुकसान होतंय। उद्योगधंदे बाहेर जात आहेत, सामान्य नागरिक आता याला त्रासलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीतून, आरक्षणातून मार्ग काढणं आता ही देशाची गरज बनलेली आहे। परंतु अजूनही आपल्या सरकारचं या सगळ्या गोष्टींवरती दुर्लक्ष होतंय। खरं तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या 72% आरक्षण झालेलं आहे। एकूण 52% आरक्षण SC, ST, OBC आणि अपंगत्वांचं धरून, दिव्यांग लोकांचं धरून, त्याच्यासोबत 10% आरक्षण आपल्याकडे आहे EWSचं आणि 10% आरक्षण
जी नवीन प्रवर्ग बनवण्यात आला SEBC, ज्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलंय. म्हणजे एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा कोटा हा 72% पोहोचलाय. आता वेगवेगळ्या ज्या जाती आरक्षणामध्ये येत नाही त्यांचा प्रश्न नक्कीच आहे, परंतु अजूनही लोकांच्या डोक्यामध्ये हे येत नाहीये की ज्या ओबीसींचं उत्पन्न हे 8 लाखाहून जास्त आहे, ज्या मराठा समाजातील नागरिकांचं व्यक्तींचं उत्पन्न हे 8 लाखाहून जास्त आहे, ते लोक त्या कॅटेगरीमध्ये बसणार नाहीयेत आणि ते सगळे लोक येणार आहेत उरलेल्या 28% आरक्षणामध्ये. म्हणजेच काय, आपण आपल्या जातीसाठी आरक्षण मागत असताना येणाऱ्या काळामध्ये आपण मेहनतीने कष्टाने व्यवसाय करून मोठे होऊन जर आपण टॅक्स भरणार असाल तर तुमच्या भविष्यातील पिढ्या बर्बाद होणार हे नक्की आहे. एकूणच काय तर तुमचं जर उत्पन्न वाढलं तर तुमच्या मुलांना आरक्षणाचा कोटा उरणार नाही. खरं तर आरक्षण हे 50% असायला हवं, त्यापेक्षा अधिक आरक्षण हे बेकायदेशीरच असायला हवं. त्याचं कारणही तसंच आहे. वेगवेगळ्या जातींना प्रजातींना आपण जेव्हा हे आरक्षण बहाल करतो त्यावेळेला इतर ओपन कॅटेगरीमध्ये असणाऱ्या समाजांचा सुद्धा विचार व्हायला हवा. जेव्हा आपल्याकडे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असं म्हटलं जातं, तेव्हा 27% ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्याच्या नादामध्ये 50%, 48% असणाऱ्या ओपन कॅटेगरीच्या या इनडिरेक्ट रिझर्वेशनचा खून होतोय. हे कुठेतरी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ज्या ज्या समाजातील लोक येणाऱ्या काळामध्ये कष्ट करून मोठे होतील आणि इन्कम टॅक्स भरतील, त्यांच्या महत्वाकांक्षा असतील आणि त्या नादामध्ये ते जेव्हा इन्कम टॅक्स भरतील तेव्हा त्यांच्या मुलाबाळांसाठी फक्त 28% जागा उर्वरित राहणार आहे. खरं तर समाजामध्ये समानता आणण्यासाठी आरक्षणाला विरोध नाहीये, परंतु आरक्षणाची काही बंधनं पाळल्या गेली पाहिजे आणि ती बंधनं राजकीय लोक स्वार्थासाठी पायदळी तुडवतायत आणि याचं भान आता समाजांनी सुद्धा ठेवण्याची गरज पडलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं बांगलादेशमध्ये आज आग धुमसत आहे, ती कालांतराने भारतामध्ये सुद्धा धुमसेल. आता तरी भारताने यातून शहाणपण घ्यावं, यातून धडा घ्यावा आणि आरक्षणावरती आता लगाम लावण्याची गरज निर्माण झालेली आहे. कुठलीही जात जेव्हा आरक्षण मागते तेव्हा आहे ते आरक्षण सोडून तुम्हाला देण्यात येईल असं सरकार आश्वासनं देतात, असं आरक्षण देखील देतात आणि जर हे आरक्षण चुकून हुकून जर टिकले तर ओपन कॅटेगरीमधील लोकांनी आणि कष्टाने मोठ्या झालेल्या लोकांच्या पुढील पिढ्यांनी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर देखील आता सरकारने दिलं पाहिजे. जर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. समाजाच्या घटकातील शेवटच्या माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आज जरी आपण आरक्षणाची मागणी करत असलो किंवा आपण आरक्षणात असलो तरी येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही जर आपण हा आरक्षणाचा तिढा असाच वाढवत नेला तर. येणाऱ्या काळामध्ये याची आग आपल्या बुडाला लागल्याशिवाय राहणार नाही, याची काळजी आता आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्हणून शेवटच्या माणसापर्यंत तळमळीने हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.